पुण्यातील मावळ तालुका सध्या उकाडाच्या विळख्यात सापडला असून तेथील तापमान थेट 38 ते 40 अंशापर्यंत पोहोचलंय। थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेलं लोणावळा सुद्धा तापमानाच्या झळात सहन करताना दिसतंय। पवनानगर आणि अंदर मावळ सारख्या पर्यटन स्थळावर उष्णतेचा परिणाम स्पष्ट जाणवत असून पर्यटकांची गर्दी कमी होते। दरम्यान वाढती वृक्षतोड आणि बिघडलेला पर्यावरणीय समतोल यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे। मावळ तालुक्यात कडाक्याचं ऊन पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 38 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान या ठिकाणी गेलं असून या ठिकाणी नागरिकांसह मावळ तालुक्यात येणारे पर्यटक देखील हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लोणावळा, पवनानगर आणि अंदर मावळ या पर्यटन स्थळांवरती दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते। मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे या ठिकाणची ही ओळख असलेल्या थंड हवेलाही उष्णतेचा फटका बसताना दिसत आहे। विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातही तब्बल 38 अंशापर्यंत तापमान गेल्यामुळे परिस्थिती सध्या चिंताजनक आहे। उन्हाचा तडाखा वाढलेला नागरिकांचा कल आता शीतपेयाकडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं दरम्यान या ठिकाणी थंड पाणी आणि उसाचा रसाकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक असतील किंवा नागरिक या ठिकाणी वळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्यावरणाचा समतोल बिघडत चालल्याने भविष्यात मावळ तालुक्यात व लोणावळ्याचा पर्यटनावरती याचा गंभीर परिणाम होण्याचं देखील चिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असून कडाक्याचं ऊन या कडाक्याच्या उन्हामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये शीतपेय पिण्यासाठी किंवा उसाच्या गुराळ्यावरती मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्याला दिसून येत आहेत। पुढारी न्यूजसाठी मग सागर शिंदे, मावळ।